नमस्कार मंडळी. आज आपण आपल्या गच्चीवरचे हे ताजे वांगे तोडून याची छान अशी मसालेदार भाजी बनवणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता या वांग्याला भरपूर अशी वांगी लागले आहेत आणि फुलंसुद्धा भरपूर आहेत. आणि हे जे वांग्याचे झाडं आहेत ना, मी कुंडीमध्ये लावले आहेत. काही ग्रो बॅगमध्ये सुद्धा लावेल आहेत आणि काही असे कुंडीमध्ये लावेल आहेत. तर थोड्या मोठ्या साईजच्या कुंड्या घ्यायच्या आणि हे झाडं मी उन्हाळ्यामध्ये लावले होते. तर आता याला वांगी लागली आहेत. छान अशी भरपूर वांगी लागले आहेत. तेच तोडून घेते. आणि तुम्ही इथे पाहू शकता असे काटेरी वांगे आहेत. याला खूप छान चव असते अशा वांग्याला. म्हणजे आपण मार्केटमध्ये गेलो तर शक्यतोवर आपण काटेरी वांगेच आणतो. तर ही वांगीसुद्धा काटेरीच आहेत आणि याच्यापासून आपण छान भाजी बनवणार आहोत. तर मी आता तोडून घेत आहे हे वांगे. आणि 7 ते 8 झाडंच मी लावेल आहेत, पण भरपूर अशी याला वांगे आले आहेत. तर म्हटलं चला आता व्हिडिओ घेतच आहे तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा. तर तुम्ही पण कुंडीमध्ये वांग्याची झाडं लावू शकता आणि अशी छान ताजी बिन खताची किंवा केमिकलची ही वांगी मिळवू शकता. तर आता ही एक एक करून मी वांगे तोडत आहे. याला खूप असे काटे असल्यामुळे ना मला म्हणजे व्यवस्थित असे तोडावे लागत आहेत. आणि इथे फुलंसुद्धा अजून भरपूर आहेत. म्हणजे हे आज आपण वांगे तोडले तर 2-3 दिवसांनी पुन्हा वांगे मला तोडावं लागतील. असे याला फुलं पण आहेत आणि काही छोटी छोटी वांगीसुद्धा लागली आहेत. तर मी छोटं म्हणजे माझे गच्चीवरचं छोटंसं गार्डन आहे आणि त्यामध्येच ही वांग्याची झाडंसुद्धा लावली आहेत. तर आता त्यापासून मला इथे छान वांगी, काही भेंडीचे सुद्धा झाडं आहेत. मी तुमच्यासोबत त्याचाही व्हिडिओ शेअर करेल. 2-4 भेंडीचे झाडं लावले आहेत आणि 7-8 वांग्याचे झाडं आहेत. काही मिरच्या, टोमॅटोसुद्धा लावेल आहेत मी. तर ते सुद्धा तुम्हाला एखाद्या दिवशी व्हिडिओमध्ये दाखवेल. आता हे ग्रो बॅगमधलं तुम्ही पाहू शकता किती मोठं झाड झालेलं आहे आणि यालासुद्धा भरपूर वांगी आहेत. तर त्याची आपण जी थोडी भाजीच्या म्हणजे भाजी करण्यासाठी झालेले आहेत ते तोडून घेऊ आणि जे छोटे आहेत किंवा फुलात आहेत ते नंतर तोडू. तर अशा पद्धतीने बघा आपल्याला भरपूर वांगी मिळत आहेत. म्हणजे थोडं का होईना पण समाधान आहे मला की मी जे झाडं लावलेले आहेत त्याला फळं फुलं लागत आहेत आणि मला मार्केटमधून ते आणावे लागत नाही आहेत. आणि ऑर्गॅनिक पद्धतीने उगवलेले झाडं आहेत हे. याचे फळं फुलं म्हणजे मी कुठलंही खत वगैरे देत नाही. तर आता इथे तुम्ही पाहू शकता किती सारे वांगी मला मिळालेले आहेत. चला आता ह्या वांग्यापासून आपण मस्त मसालेदार झणझणीत अशी भाजी बनवते आणि तुम्हाला दाखवते. तर चला आज आपण ह्या वांग्याची छान वेगळ्या पद्धतीने मसालेदार अशी भाजी बनवत आहोत. अगदी ज्यांना वांगी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी ही भाजी आपण बनवणार आहोत. आणि ही आपल्या गच्चीवरच्याच झाडाची ताजी वांगी मी तोडून आणलेली आहे बघा. मस्त अशी काटेरी आणि खूप छान ताजी. तर भाजीसुद्धा खूप छान होणार आहे. त्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊ. आता या पॅनमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. या तेलामध्ये खोबरं म्हणजे या खोबऱ्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत. ते सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. खोबरं थोडंसं भाजत आलंय. यामध्ये आपण 1 चम्मच चणा डाळसुद्धा टाकणार आहोत. ही डाळ टाकल्यामुळे भाजीला खूप छान चव येते आणि घट्टपणासुद्धा येतो. आता ही डाळ खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे या तेलामध्येच. डाळही थोडीशी लालसर झाली की मग 1 चम्मच हे धने टाकते. धने 1 मिनिटभर आपण भाजून घेणार आहोत. धनेसुद्धा भाजून झाले आहेत.
आता यामध्येच 1 चम्मच पांढरे तीळसुद्धा टाकले आहे मी, आणि तेही आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे. तर इथे तुम्ही पाहू शकता तीळ छान असे तडतड फुटायला लागले की लगेचच हा मसाला आपण या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता यात आपण बारीक चिरलेला कांदा असा उभा चिरून घेतला आहे, तो टाकायचा. एक मोठा कांदा घेतला आणि त्याचे असे स्लाइस करून घेतले. कांदा पण आपल्याला अगदी काळा होईपर्यंत भाजायचा आहे, म्हणजे भाजीला रंग आणि स्वाद मस्त येतो. थोडंसं तेल टाकायचं आहे. आता यातच मी 2 लाल मिरच्या सुद्धा टाकते. ह्या ज्या आपण हिरव्या मिरच्या आणतो त्यामधल्या ज्या काही पिकतात बघा, लाल होतात, त्या मिरच्या घेतल्या आहे मी. त्या इथे 2 टाकल्या आहेत. आता हा कांदा आपण व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. आता कांदा भाजत आलाय, बऱ्यापैकी भाजला आहे, म्हणजे त्यामध्ये आपण थोडंसं दगडफूल टाकणार आहोत. तुमच्याकडं असेल तर टाका, म्हणजे हे दगडफूल जे आहे ते ऑप्शनल आहे. माझ्याकडे होतं म्हणून मी थोडंसं अगदी यामध्ये परतून घेते. तेलावरती भाजायचं आहे हे आपल्याला. आता यात 1-2 आल्याचा तुकडा टाकते आणि भरपूर अशा लसूण पाकळ्या टाकायच्या आहे. थोडासा कोथिंबीर देखील टाकायचा. आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि हे एक मिक्स करून घ्यायचं फक्त. मसाला थोडासा थंड झाला की आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. तुम्ही पाट्यावर देखील वाटू शकता, त्याची चव अजून भारी येते. आता हा प्लेटमध्ये काढून घेते आणि मग आपण वाटून घेणार आहोत हा संपूर्ण मसाला जो आहे तो. कमी पाणी टाकून आपल्याला याची अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. आता हा पॅन घेते खाली काढून आणि त्यावर ठेवते कढई, म्हणजे आपल्याला भाजी बनवायला. आता हा मसाला थंड झालेला आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून वाटून घेऊ. वाटलं तर थोडंसं पाणी टाका, शक्यतोवर घट्टसर असा हा मसाला वाटून घ्यायचा आहे. तर मसाला आपण छान असा बारीक वाटून घेतला आहे. थोडंसं पाणी टाकलं आहे बघा. तर असा हा मसाला वाटून घेतलाय. आता हा मसाला साईडला ठेवते आणि वांगी आपण चिरून घेणार आहोत. तर आता मी इथे ही जी वांगी घेतली आहे ती अशी मध्ये याला चीर देऊन घेणार आहे. असं चेक करायचं, वांगी किडकं वगैरे असू शकते. आता या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला ही चिरलेली वांगी टाकायची आहेत, म्हणजे वांगी काळी पडत नाहीत. इथे साधारण आपण अर्धा किलो एवढी वांगी घेतली आहेत. आणि वांगी मार्केटमधून जेव्हा आणतो तेव्हा जास्त मोठी किंवा खूप छोटी पण नका घेऊ. अशी मध्यम आकाराची वांगी घ्यायची. आता ही संपूर्ण मी कट करून घेते, याला चिरा देऊन घेते.
आता ही वांगी आपण पाण्यात टाकून ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेऊ आपण. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तेल थोडं गरम करून घ्यायचं. तेल गरम झालंय. तेलामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ. अर्धा चम्मच जिरं मोहरी मस्त असं फुललं की मग वाटलेला मसाला टाकून घेऊ यामध्ये. मसाला थोडासा परतून घ्यायचा. फार वेळ परतायचा नाही आहे, कारण आपण मसाले छान भाजूनच घेतलेले आहेत. अगदी 1-2 मिनिट मसाला परतून घ्यायचा. मसाला 1-2 मिनिट आपण परतून घेतला. त्यामध्ये आता सुके मसाले टाकून घेऊ. हळद, लाल मिरची पावडर, मिरची पावडरही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. घरगुती मसाला टाकते मी 1 चम्मच. आता हे पुन्हा 1 मिनिटभर परतून घेऊ. आपण मसाला वाटता वेळेस देखील हे सुके मसाले टाकू शकलो असतो, पण नंतर टाका तेलामध्ये, म्हणजे मसाला थोडासा परतून घेतल्याच्या नंतर. आता यामध्ये 1 चम्मच मीठ टाकते. वाटलं तर नंतर आपण टाकू. मसाल्यामध्ये 1 चम्मचभर मीठ टाकून घेतलं की आता यात आपण ही मिठाच्या पाण्यातली वांगी टाकायची आहेत. वांगी टाकल्यावर आपण 2 मिनिटं ही वांगी जी आहे ती मसाल्यासोबत अशी परतून घ्यायची, म्हणजे पटकन शिजतात. मस्त याला मसाला असा कोट होतो हा. मसाला मिक्स झालाय. आता यात आपण गरम पाणी टाकणार आहोत. तर इथे मी गरम पाणी टाकत आहे. तुम्हाला किती ग्रेव्ही याची घट्ट बनवायची किंवा पातळ बनवायची आहे त्यानुसार गरम पाणी टाका. आता यावरती आपण झाकण ठेवून ही वांगी शिजेपर्यंत शिजवून घेणार आहोत. असं मध्यम आचेवरती शिजवून घेऊ. थोडंसं असं झाकण हे उघडं ठेवायचं आणि वांगी शिजवून घ्यायची. मीठ आपण नंतर चेक करणार आहोत. वाटलं तर थोडंसं टाकायचं, नाहीतर टाकायची गरज नाही आहे. तर आता 5 ते 6 मिनिटं आपण ही वांगी छान अशी शिजवून घेतली आहे आणि मस्त याला तरी देखील सुटली आहे बघा. आणि आपल्याला जशी पाहिजे तशी ही भाजी घट्ट पातळ आपण बनवू शकतो. तर मी खूप पातळ नाही बनवली ही भाजी, थोडीशी अशी घट्टसर ठेवली आहे. आणि वांगी पण छान अशी शिजली आहेत बघा. आता गॅस बंद करायचा आणि यावर कोथिंबीर टाकायची आहे. तर मस्त ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर, भाताबरोबर अप्रतिम लागते ही अशी भाजी. नक्की करून पहा. कशी झाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा
भेटू अशाच छानशा आणि झटपट रेसिपीसह.